फ्रस्ट्रेशन आपापल्या घरचं पण असतं, काही सांगता येत नाही लोकांच्या मनात काय चालतं. एविडेंस दे रहा हूँ कि इसमें से 20% लोग विदाउट टिकट मिलेंगे आपको. एकटं असल्यावर थोडी भीती वाटते, पण असे माझे फ्रेंड्स असतात नेहमी, तर मी एकटं जास्त प्रवास करत नाही. अडवायला हवं होतं का तर हवं होतं, पण आपण एक मानसिकदृष्ट्या जो इम्पॅक्ट होतो लोकांवर तो बघितला तर त्या दृष्टिकोनातून माणसं घाबरतात की त्याला बोकसलं तर मलाही बोकसू शकतो. मेन मुद्दा म्हणजे तुमचा रागावर कंट्रोल पाहिजे आणि जो काय बोलत असेल तर त्याच्याशी आपण नमतेपणा घेतलेला चांगला. लक्ष ठेवलं पाहिजे लेडीज डब्यासोबत जेंट्स डब्याबरोबर पण. किंवा आपण स्वतः म्हणून काय आपण स्वतः काय आपण थोडं शांततेने राहिलं पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे. त्यांचं शासन प्रशासनाचं लक्षच नाही ना असं वाटतंय. आता प्रशासन बेसावध आहे, सरकार काय कुणाचं लक्ष नाही जनतेकडं, स्वतःच चाललेलं आहे सगळं. तोडाफोडी राजकारण करा. मुंबई लोकलचा फर्स्ट क्लासचा डब्बा आणि या डब्यामध्ये साधारणतः मुंबई लोकलमध्ये ज्यावेळेस प्रवास करतात इथले चाकरमानी त्यावेळेस अशीच बॅग त्यांची पुढं असते, गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये स्वतःला कसंबसं सावरत आपल्या डेस्टिनेशनला जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. अशाच चर्चगेट ते नाला सोपारा या फास्ट लोकलमध्ये एक घटना घडते. घटना काय घडते तर पाऊस येतो अचानक आणि त्या पावसामध्ये दरवाजा बंद करायला लावल्यावरनं दोघांमध्ये काहीतरी वाद होतो आणि त्या वादाचं रूपांतर इतकं भीषण होतं की एक तरुण चाकू काढतो बॅगमधनं आणि तो या चाकू काढून एका दुसऱ्या तरुणाचा बळी घेतो. आणि तो जो व्हिडिओ आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि त्या आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे. मयंक लोहार असं खून झालेल्या म्हणजे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो विरारचा आहे आणि रोशन असं त्या आरोपीचं नाव आहे. त्या आरोपीला पोलिसांनी त्यानंतर अटकही केली कुर्ला स्टेशनवरनं. तर ही घटना घडली आहे. याच घटनेसंदर्भामध्ये रोज लोकलनं प्रवास करणाऱ्या काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना नेमकं काय वाटतंय ही घटना घडल्यानंतर. दादा नमस्कार. त्या जी लोकलमध्ये घटना घडली, तुम्ही कदाचित तो व्हिडिओ बघितला असेल. एका तरुणाची हत्या झाली लोकलमध्ये. क्षुल्लक कारण होतं, चाकू काढला आणि त्या तरुणाची हत्या केली. तुम्ही कसं बघताय या घटनेकडे? तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय का? काय वाटतं एवढं लोक ट्रेसमध्ये का ट्रेस घेऊन फिरतात ट्रेनमध्ये वगैरे? हे चुकीचं आहे. सगळ्यांनी स्ट्रेस नाही घेतला पाहिजे. प्रवासाच्या ठिकाणी सगळ्यांनी एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. आतापर्यंत मुंबईमध्ये असं कधी घटना घडली नव्हती. एकमेकाला सहकार्याची भूमिका मुंबईच्या लोकांनी जनतेने ठेवलेली आहे. पण हे विचित्र असा प्रकार झाला, असा परत होऊ नये याची दक्षता रेल्वे प्रशासन, पोलीस खात्यांनी आणि सगळ्यांनी. आणि दुसरा विचार केला तर माणुसकी इथं कुठंतरी हरवत चालल्या असं मला वाटतं. प्रशासनानं काय करायला पाहिजे नेमकं? कारण लोक चाकू घेऊन फिरतायत ट्रेनमध्ये सुद्धा. त्यांचं प्रशासनाचं लक्षच नाही ना असं वाटतंय. आता प्रशासन बेसावध आहे, सरकार काय कुणाचं लक्ष नाही जनतेकडं, स्वतःच चाललेलं आहे सगळं. तोडाफोडी राजकारण करा, जनतेकडे लक्ष नाही. मग आता ट्रेनमधनं जर चाकू घेऊन, बंदुकी घेऊन, रिव्हॉल्वर घेऊन लोक येत असेल तर काय होणार ह्याच्या पलीकडं? अशाच घटना घडत राहणार. त्याच्यावर प्रशासनाची दहशत पाहिजे ना. कुठतरी हे पाहिजेच का नाही? रेप होत आहेत मुलींच्या, छोट्या छोट्या 3-3 वर्षाच्या मुली. काय प्रशासन करतंय? एवढा तणाव काय आहे? म्हणजे लोकांमध्ये एवढा तणाव काय आहे? माहिती नाही घटना आजच समजलं. म्हणजे ते नाला सोपाराला जाताना एका तरुणाची ट्रेनमध्ये हत्या झाली आहे. बाकी काय माहिती नव्हतं. पण मग तेच जनरली तुम्ही ट्रेननं प्रवास करताय, लोकांमध्ये एवढी चीड संताप काय? प्रत्येकाला ट्रेस असतोय, ट्रेस मुळे कधी कधी होते असं. ही घटनेबद्दल तुम्ही ऐकलंय का? ती घटना जी घडली ट्रेनमध्ये बोरीवलीला ते भरपूर. और क्या करेगा अभी इसके लिए कुछ रेलवे को वो सिक्योरिटी के लिए बोल के कुछ फायदा नहीं. वो आम आदमी समझना मतलब थोड़ा सा सरकार ऐसे ही चल रही है. आम भरोसा ये दुनिया पर भरोसा आम आदमी के ऊपर चल रहा है सब कुछ. गलत बात हो गया. उनको एक ऐसा मैसेज देना मतलब उसको सजे पे दुनिया सुधरना होता है. तर दादा मला हे सांगा, तुम्ही रोज प्रवास करता ट्रेन? हो. अच्छा, ही घटनेबद्दल ऐकलं का तुम्ही? ट्रेनमध्ये जी एका तरुणाचा खून झाला क्षुल्लक कारणावरनं, दरवाजा बंद करण्याच्या कारणावरनं. तुम्ही रोज प्रवास करता, हा तणाव इतका काय आहे आणि काय वाटतं कशाचं फेल्युअर आहे?
हे मला वाटतं की म्हणजे डब्यात बसणाऱ्या लोकांचं पण फेल्युअर आहे. त्यांनी थोडंसं आवाज केला असता किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर ही घटना घडली नसती. एक्झॅक्टली, हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलाय. कारण लोक, तो व्हिडिओ जो आलाय बाहेर, लोक व्हिडिओ बनवत आहेत, परंतु कोणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र कदाचित ती दहशत पण असू शकते, कारण त्याच्या हातात चाकू त्यावेळेस होता, त्यामुळे कदाचित तसं हे झालं असेल. ते पण, आणि ते फर्स्ट क्लास डब्यात झालंय, त्यामुळे मला असं वाटतं की डेडिकेटेड एक सिक्युरिटी असलं पाहिजे ॲटलिस्ट एका ट्रेनमध्ये, किंवा मग 4-5 डबे सोडून तरी. एवढा ताण काय आहे, पण एवढा तणाव काय आहे लोकांना? ताणतणाव मग आता कामाचं टेन्शन, ट्रेन पकडायची लवकर, कारण एकदम क्षुल्लक आहे, पण ही दहशतच आहे आणि त्याला आळा घातला पाहिजे. काय करायला पाहिजे? तेच मी सांगितलं की सिक्युरिटी असली पाहिजे आणि लोकांमध्ये जागरूकता असली पाहिजे की असं, म्हणजे लोकांनी स्वतः जागरूक होऊन अशा घटनांना रोखलं पाहिजे. ट्रेनमध्ये एक घटना घडली आहे, तरुणाची हत्या झाली आहे. तर तू रोज प्रवास करतो ट्रेननं? हो. कितवीला आहेस तू? 12वी. 12वीला आहे. काय काय सांगशील, ह्या अशा घटना सातत्यानं घडतात? याच्या आधी पण अशी घटना घडली? म्हणजे असं जेव्हा असं फाईट्स घडतात तर तेव्हा आपण त्यांना अवॉइड करायला पाहिजे, कारण यू नेवर नो म्हणजे काय असणार ते असं पुढच्या व्यक्तीच्या बॅगमध्ये, आपल्याला माहीत नसतं ना. तर जेवढा अवॉइड केलं तर स्वतःच्या, आपल्या घरी कोणतरी असतात आपल्या वाट पाहताना, तर हे अवॉइड केलं तरी चांगलं आहे. आणि म्हणजे काय सार बातमी घडली आणि नंतर असं झाला, जस्टिफाईड नाही आहे ते. एवढा राग लोकांमध्ये काय असं तुला वाटतं? कारण तू रोज बघत असशील इतकी लोक, तू शिकतोयस आता, आपल्या एक जेनझी म्हणून तुला काय वाटतंय? त्याच्या मेंटल डिस्ट्रेस असणार काहीतरी, आणि पण किती पण असू दे, ते कोणाचा जीव घ्यायचा ते ऑप्शनच नाही. ते इट्स नॉट द राईट आन्सर टू दॅट सिच्युएशन. तर चांगलं नाही. घडत असताना कोणी त्याला वाचवायला पण गेलं नाही. तेच मेन प्रॉब्लेम आहे की एवढे लोक व्हिडिओ काढायला एवढं उत्सुक असतात, ते लोक कॅमेरा घेऊन शूट करायला बसलेत. त्याऐवजी त्यांनी जर त्याला प्रोटेक्ट केला असता आणि ते चाकू काय घेतलं असतं त्याच्या हातातून, त्याला हाणला असता, तर हे अवॉइड केलं जाऊ शकतं आणि नंतर हे सगळं नाही घडलं असतं. तेव्हा ते सराउंडिंगमध्ये लोक अगर इन्व्हॉल्व्ह झाले असते तर. आणि काय प्रशासनानं काय करायला पाहिजे? काय वाटतं का तुला की प्रशासनाने या गोष्टी केल्या तर अशा गोष्टीवरती आळा बसू शकेल? मेन सोल्युशन हे आहे की जसं एक आहे की मेटल डिटेक्टर गेट्स असू शकतात, पण एवढं कम्प्युटर्स आहेत तर ते तर सोल्युशन नाही आहे, कारण एवढं पॉसिबल नाही आहे. कारण खूप लोक येतात ट्रॅव्हल करताना, तर त्या सगळ्यांना चेक करायचं हे नाही. नाहीतर अवेअरनेस अवेअरनेस करायला पाहिजे. हो. तुम्ही काय सांगाल की कसं बघताय ही जी घटना घडली ट्रेनमध्ये, एका तरुणाची हत्या झाली, म्हणजे अगदी क्षुल्लक कारणावरनं, दरवाजा बंद करण्याचं कारण होतं, त्याच्यावरनं एक तरुण चाकू काढतो, दुसऱ्या तरुणाचा जीव घेतो. याच्यावरती प्रशासनाने पूर्ण हे करायला पाहिजे, म्हणजे पोलिसांनी वगैरे कठोर कारवाई घ्यायला पाहिजे. सगळ्या ट्रेन आपण जे प्रत्येक स्टेशनवरती चेकपोस्ट सारखं चेकिंग करूनच लोकांना आत सोडायला पाहिजे. आता प्रत्येक जण तर तिकीट काढूनच येतं, तर त्याच्यासाठी शासनाने कठोर केलं पाहिजे. सगळं चेकिंग करूनच लोकांना आत सोडलं पाहिजे. एवढ्या गर्दीचं नियोजन करणं शक्य आहे असं वाटतंय प्रॅक्टिकली? सर आपण एअरपोर्टवर जातो, सगळे लोकांची चेकिंग वगैरे जशी होते, तसं आपल्याकडे 2-3 तिकीट काउंटर असतात प्रत्येक स्टेशनला. तर प्रत्येक ह्याच्यावर जर तुम्ही चेकिंग करून फक्त 10 मिनिटं लागतील सगळ्यांना एक चेकिंग करायला. चेक करून आत सोडायला काय अडचण आहे. फक्त मेटल चीज असेल तर मशीनमध्ये बॅग चेक करू शकतात. फिजिकली तर जास्त कसं आहे की ट्रेनची गर्दी ही मर्यादित असते. ट्रेन म्हणा किंवा अजून तरी मेट्रोला पण मर्यादित गर्दी आहे. लोकलमध्ये गर्दी ही अनियंत्रित आहे, कारण लोकलमध्ये खूप जास्त प्रमाणात लोक येत आहेत. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे, अर्थात असं करणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीच्या अशा सातत्यानं घटना घडत आहेत. पण मला दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अजून महत्त्वाची वाटते, त्या काकांना जाऊ द्या, की ही घटना घडत असताना कुणी त्याला अडवायला आलं नाही. कारण हे गर्दीचा हा जो ट्रेस आहे, ट्रेस मॅनेजमेंट कुठं चुकतंय का? ऑब्विसली चुकतंय सर. लोकांनी जेव्हा ते होत असताना घटना जर तिथं अडवायला पाहिजे होती, लोकांनी तिथं व्हिडिओ काढत बसले, जर त्यांनी वाचवलं असतं तर त्याचा एका व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे होता. पण लोकांनी तसं केलं नाहीये. लोकांनी करायला पाहिजे होतं, जीव वाचवायला पाहिजे होते. आज तुम्ही म्हणतात की हे शक्य नाही, शक्य आहे, फक्त ह्याला मॅनेजमेंट नाही आहे सर. रेल्वेचं जे मॅनेजमेंट आहे
त्यांनी जर प्रॉपर आता मेट्रो आपलं घाटकोपरून मेट्रो जाते, त्यात प्रत्येक माणसाला चेक करून सोडलं जातं. तिथं मेट्रोला पॉसिबल आहे, लोकलला पण पॉसिबल होऊ शकतं, फक्त यांनी करायला पाहिजे. नियोजन जर प्रॉपर असेल, ट्रेन टायमावर येत असेल, सगळ्या गोष्टी जर टाइम टू टाइम चालल्या तर लोकलची गर्दी कमी होऊ शकते सर. लोकांना एवढा राग काय येतो बरं फास्ट? सर फ्रस्ट्रेशन आपापलं घरचं पण असतं, काही सांगता येत नाही लोकांच्या मनात काय चालतंय. तर राग तर कशाहून बी येऊ शकतो. थोड्या छोट्या गोष्टीहून लोक जर मर्डर करू शकतात, जर चाकूने मारू शकतात, तर त्याला आपण काय बोलू शकतो? तुम्ही काय सांगाल की रोज प्रवास करता ट्रेननं? हा. घटनेबद्दल माहिती आहे तुम्हाला? ट्रेनमध्ये मर्डर झाला क्या? एका तरुणाचा ट्रेनमध्ये खून करण्यात आला, क्षुल्लक कारण, दरवाजा ओढण्याचं कारण होतं. त्याच्यावरनं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला? नहीं देखा. न्यूज बघितली थी? न्यूज़ देखा कुछ तो अभी किसी ने मारा था ना. क्या लगता है क्यों हो रहा है? मुझे लगता है थोड़ा सिक्योरिटी बढ़ाना चाहिए अभी. एंड मतलब लाइक ऐसे चेकिंग करना चाहिए, सबको ऐसे नहीं लेना चाहिए. जैसे मुझे पता है क्राउड बहुत ज़्यादा है, बट क्या करेंगे अभी. तो मुझे लगता है चेकिंग थोड़ा बढ़ाना चाहिए और अपने आप लाइक लोग को थोड़ा अब एक दूसरे को भी मदद करना चाहिए. मैंने देखा कि वो कोई वीडियो बना रहा था, उसकी हेल्प नहीं किया. हेल्प तो करना चाहिए. फर्स्ट एड किट सब जगह होना चाहिए इधर आसपास. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की फर्स्ट एड किट व्हायला पाहिजे. परंतु इथं अशी गोष्ट असते की इथं कधी कधी फॅन बंद असतात, अनेक बेसिक गोष्टीच नसतात, त्यामुळे फर्स्ट एड किटची अपेक्षा करणं तर फार दूरची गोष्ट आहे. हम तो सिर्फ पूछ सकते हैं, अभी देना तो जिसको. सवाल तो पूछना चाहिए. हाँ, बस पूछना तो हमारा कर्तव्य है. एंड जो अभी वो जितना उनकी भी तरफ से उनको काफ़ी ऐसे सुविधाएं नहीं कर पाते वो, बट चालू तो करना चाहिए. ये बहुत बुरा हुआ, बट एक वार्निंग जैसा है सबके लिए कि आपके साथ भी हो सकता है, किसी के साथ भी हो सकता है. तो दादा तुम्ही पाहिली ती घटना, ट्रेनमध्ये हत्या झाली एका तरुणाची? अभी क्या बोलूँ उसमें, बहुत सारी घटनाएं घट रही हैं. मतलब काय चुकतंय वाटते? अभी आप ये देखोगे, आई कांट स्पीक मराठी, बट तो इसमें आपको विदाउट टिकट कई लोग मिल जाएंगे फर्स्ट क्लास में, अभी अगर चेकिंग हो जाए तो. इससे ज़्यादा मैं क्या बोलूँ, क्या लैप्स है, पूरा लैप्स है. सिक्युरिटी सिस्टम पे सवाल है आपका. पूरा सिक्योरिटी सिस्टम इज पार्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन, तो होल एडमिनिस्ट्रेशन इज रिस्पॉन्सिबल. क्या करना चाहिए? क्या करना चाहिए? अभी देखो स्ट्रिक्टनेस होना चाहिए, वो नहीं है. अभी जैसे मैं बोल रहा हूँ, मैं एविडेंस दे रहा हूँ कि इसमें से 20% लोग विदाउट टिकट मिलेंगे आपको. तो ये क्या है, सिक्योरिटी सिस्टम लैप्स ही है ना. तो जब आप ये छोटी सी चीज़ को आप नहीं रोक पा रहे हो, तो बड़ी चीज़ को क्या रोक पाओगे? आपकी कोई इंटेंशन से आ गया कि मुझे मारना ही है, अटॅक करना ही है, तो करेगा ही. काही तरुण मंडळी आहे, आपण त्यांना पण विचारूया. तुम्ही ती घटना बघितली का? ट्रेनमध्ये एका तरुणाची हत्या झाली. हा बसू दे, मला इथे याला माहिती आहे. विरारवाली घटना बघितलीस तू? रोज प्रवास करतो ट्रेन. काय वाटतं तुला त्या घटनेबद्दल? तर म्हणजे चुकीचीच झाली, म्हणजे इनह्युमन ऍक्ट होता. Security labs आणि फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये विदाउट तिकीट जे चढतात, त्यांच्यामुळे असं सगळं होतं. अशी मेंटॅलिटी का झाली असेल लोकांची? मेंटॅलिटी म्हणजे तो होताच असा तो माणूस. आता मेंटॅलिटी काय, त्याचे जे केलं. आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तिकीट चेकर्स आणि ॲक्च्युली रस्ते असायला पाहिजे फर्स्ट क्लास डब्यामध्ये, कारण की इव्हन इव्हनिंगच्या वेळी पण जे लोक चढतात, मोस्ट ऑफ द लोकांकडे तिकीट नसते, पण असेच चढतात फर्स्ट क्लासमध्ये. बघा, हे धक्कादायक आहे. आणि फर्स्ट क्लासमध्ये आपण चढतो सिक्युरिटीसाठी, लाईक सेकंड क्लासमध्ये गर्दी असते किंवा आपल्याला चढायला भेटत, किंवा कोण असं माणसं, अनोळखी माणसं वगैरे चढतात, तर त्याच्यासाठी आपण फर्स्ट क्लासचं तिकीट काढतो की आपण सेफली घरी पोहोचू किंवा गर्दी कमी असेल, बसायला भेटेल. जर अशा गोष्टी फर्स्ट क्लासमध्ये होत असतील तर मग माणसांनी आता त्याच्यावर काय, प्रवास कुठून करायचा? लोकलचा प्रवासच असा जर कसं बोलू आता मी, तुला एक मुलगी म्हणून सुरक्षित वाटतं का प्रवास करताना? वाटतं, लाईक एकटा असल्यावर थोडी भीती वाटते, पण असे माझे फ्रेंड्स असतात नेहमी, तर मी
एकटं जास्त प्रवास करत नाही असं तर. काय काय करायला पाहिजे असं वाटतं तुला? आता ह्यावर काय करणार? कारण तो मुलगा तुमच्याच वयाचा होता, ज्याची हत्या झाली ना, तो मुलगा तुमच्याच वयाचा होता. त्यामुळे ही भीती सगळ्यांना आहे आता, सगळ्यांना. त्या मगाशी त्या काकांनी पण सांगितलं की ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते. काय करायला हवं? मराठी फ्लुएंट. हिंदी में, हिंदी में बताओ. आता एवढ्या लोकांवरती सर्वेलन्स ठेवायचं थोडं डिफिकल्ट आहे, पण ऑलमोस्ट ॲटलिस्ट एव्हरी स्टेशनवरती कोणीतरी असं सिक्युरिटीवरून पोलीस असायला पाहिजे. म्हणजे आता इथे पण दिसत नाही बाहेर कुठे पण. इथे काय झालं तर लगेच आपल्याला कंप्लेंट करायला कोण तसं मिळत नाही. आणि अशी घटना मिड ट्रॅव्हलमध्ये असताना तर असं प्रिव्हेंट करणं मुश्किल आहे त्याचं. इतकी घातक मेंटॅलिटी का बनत चालली आहे? काय वाटतं, तुझं ऑब्झर्वेशन काय आहे? डेली ट्रॅव्हल करताना तर असं युजली दिसत नाही. ते वन्स इन लाईक मेनी टाइम्स की ते खूप रेअर केस आहे इथं झालेली ती. तर माहीत नाही, अजून वाढायला तर नाही पाहिजे हा इन्सिडेंट. ह्याचा पहिले पण अजून एक इन्सिडेंट झाला होता. माहीत नाही मला, म्हणजे आणि लोकांच्या मानसिकतेबद्दल काय सांगशील? म्हणजे की लोक ही घटना बघतायत, त्यावरती रिॲक्ट होत नाहीत, ती भीती असेल का? काय वाटतं तुला? भीतीच आहे ऑफकोर्स. जर तुम्ही कोणी माणूस एकाला मारतंय नाही तर चाकू घुसवतोय, तर ते रोज दिसत नाही, मग शॉक लागतो. मग कसं रिॲक्ट करायचं तर कळत नाही. ती घटना तोपर्यंत होऊन जाते. मग लोकांची पण असं काय ॲक्च्युली मिस्टेक तर नाही आहे माझ्या हिशोबाने तर. त्यांनी पण घाबरूनच माघार घेतलं ना. त्यांनी थांबवलं कुठे त्या माणसाला? त्याने पण माघार ह्याच गोष्टीसाठी घेतली की त्याला भीती वाटली की तो त्याला नाही स्टॅप करायला पाहिजे ना चाकूने. ट्रेनमध्ये जी घटना घडली, एका मुलाची हत्या झाली, तरुणाची, काय सांगाल? ते माहिती आहे तुम्हाला त्या घटनेबद्दल? हाँ, सुना तो था कि ट्रेन में ऐसा कुछ हत्या हुई है. क्यों ऐसी मेंटेलिटी बन रही है लोगों को? इतना गुस्सा क्यों आ रहा है लोगों को? ये बात कुछ समझ में तो नहीं आई. इसमें किसका हाथ है, क्या है, कुछ पता तो नहीं चला. क्या करना चाहिए? सिक्योरिटी बढ़ानी चाहिए, और क्या करेंगे. रेलवे को अपनी सिक्योरिटी थोड़ी बढ़ानी चाहिए. चलो आज तो जेंट्स का हुआ, कल कोई लेडीज़ का भी हो सकता है. इसमें रेलवे को थोड़ा सा ध्यान देना चाहिए. और ये समझ में नहीं आया कि पब्लिक क्या कर रही थी जब उस आदमी की, लड़के की हत्या हुई है, या बाकी पब्लिक क्या कर रही है. क्या हम लोग इतना गिर चुके हैं कि एक को मार रहे हैं और हम लोग देख रहे हैं. उसके हाथ में चाकू था, उनको भी डर लग रहा होगा ना? चाकू एक के हाथ में था ना, हम लोगों के हाथ, हम तो एक ज़्यादा थे ना, वो तो अकेला था. ही गोष्ट पण बरोबर आहे. तुम्ही काय सांगा, तुम्ही बघितली ती घटना? सगळ्यांनीच बघितले, सगळ्यांना शॉक वाटतं आता ती गोष्ट. तुम्ही रोज प्रवास करता, गेले आता 12 वर्ष झाले आज लोकलला. तुम्हाला भीती नाही का वाटत? मग इथे भीती कसली आता आता सगळेच आपापल्या कामात व्यस्त असतात. जो तो आपापल्या आता मोबाईलमध्ये बिझी झाला का प्रवास निघून जातो. लोक एवढा राग घेऊन फिरतायत इथं गर्दीमध्ये. राग म्हणजे क्षुल्लक गोष्टी होती त्याच्यावरून. बाकीच्यांनी एकाने कोणी जरी अडवलं असतं, कोणी जरी पुढाकार दाखवला असता तर जीव वाचला असता. एक 22 वर्षाच्या मुलाचा, ज्यांनी आत्ताच रिसेंटली 9 महिने झाले होते त्याचा जॉब लागला होता, करिअर जर सुरुवात झालं होतं. जर कोणीतरी ॲटलिस्ट पकडलं असतं तरी वाचलं असतं बिचाराचा जीव. काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं? काय करायचं म्हणजे आता ज्याचे आपापला राग कंट्रोल. फेल्युअर काय काय जाणवतात? तुम्ही 12 वर्ष झालं प्रवास करता. हार्बर लाईन मध्ये तरी अजून तरी तसा काही त्रास नाहीये. जो तो आपापल्या कॉर्पोरेटचा, जो तो आपापल्या मोबाईलमध्ये बिझी असतो, प्रवास काढतो ना ऑफिसला जातो, एवढा काही त्रास नाही या लाईनमध्ये. बघायला गेलं तर काही नॉर्मली पाऊस येत होता, दरवाजा तर बंद करायचा होता. याच्यावरून आता वादावाद वाढला. तो माणूस कोणत्या वेगळ्या रागात असेल, उतरून जायचं होतं त्याने. नाही, दुसऱ्या अजून काय तुम्हाला फेल्युअर जाणवतात? डेली फेल्युअर्स काहीच नाही. सुरक्षा संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटत नाही? सिक्युरिटी असावी, एक असावी. आता जसं रात्रीचा लेट नाईटला जेव्हा असतो तो लेडीज डब्यामध्ये एक सिक्युरिटी असतो, कॅमेरा असतात, त्या मानाने त्यांनी एक ठेवायला पाहिजे. असं एक ॲटलिस्ट सेकंड क्लासमध्ये किंवा तुम्ही बघतायत, शासनाने पण बघायला पाहिजे थोडंफार. मध्ये ते काय शॉर्ट्समध्ये दाखवत होते, छोटंसं दाखवलं, पडला होता माणूस एक, तो चाकू घेऊन बिंदाच चालला होता. का व्हायले असं वाटते? काय एवढा काय काय लागलं, छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होतात एकमेकांशी. जागा म्हणजे बसायला जागा नाही, किंवा मी पहिला उभा होतो, मला का नाही दिली जागा. तर अगोदरच ऑलरेडी लोक फ्रस्ट्रेटेड असतात त्यांच्या कामामध्ये वगैरे, मग त्याचा राग एकमेकांवर काढतात, भांडतात.
एवढा म्हणजे ट्रेस काहीतरी असणार त्याचा प्रॉब्लेम, त्याचा काहीतरी मला असं वाटतं की काय असणार बॅकग्राऊंड त्याचा, तर गुन्हेगारी असेल किंवा सायकोलॉजिकली काय इश्यू असेल. तुम्हाला असं माणूस चाकू नाही ठेवू शकत ना. तुम्हाला असं डेली प्रवास करत असाल तुम्ही, तुम्हाला असं कधी जाणवतं का की एवढा लोक राग घेऊन फिरताय, तर ह्याच्यावर उपाय काय करायला हवे तो? उपाय आता आपण त्याच्यावर नाही उपयोग करू शकत ना. उपाय आपल्या गव्हर्नमेंटने केलं पाहिजे काहीतरी, पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे किंवा रेल्वेने केलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे लेडीज डब्यासोबत जेंट्स डब्याबरोबर पण, किंवा आपण स्वतः म्हणून काय आपण स्वतः काय आपण थोडं शांततेने राहिलं पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे. कोणाशी काय बोलतोय कसं काय ते व्यवस्थित बघून बोललं पाहिजे. म्हणजे एखादा शब्द तुम्ही रागात बोललं तर मला पण रागाने बोललं पाहिजे असं काही नाही. मी शांततेत घेऊ शकतो ते. तेवढी वेळ टळली पाहिजे, कारण की काय ऑप्शन नाही ना आपल्याकडे, आपली फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. त्यामुळे तुम्ही काय सांगाल? तुम्ही बघितली ती घटना? मी बघितली. झालं ते एकदम चुकीचं झालं, असं घडायला नाही पाहिजे. हजारामध्ये एखादा माणूस असा असतोय की जो फ्रस्ट्रेटेड आहे, पण त्यामध्ये पण त्या बॅगेमध्ये वेपन असणं हे फार चुकीचं आहे. अशी लोक कशी ओळखावीत आता ते तर अवघड एकदम. प्रॉब्लेम तोच आहे की एखादा माणूस अशा सार्वजनिक वाहतुकी व्यवस्थेमध्ये शस्त्र घेऊन फिरतोय आणि मग सिक्युरिटीचं काय, अशीच भीती अनेकांनी व्यक्त केली. हा अवघड आहे. आता काय एखादा माणूस समोरचा ओळखू येत नाही हा कशा प्रवृत्तीचा आहे. थोडीफार भांडणं इथं तर वाद होतच असतात, पण ते वादाचं मोठं रूपांतर नाही व्हायला पाहिजे. तिथल्या तिथं वाद संपवले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे बस. आणि सिक्युरिटीसाठी आपण काय अशा माणसांना कसं ओळखणार? काय आता माझ्याकडे तर उपाय नाही आहे, समजत पण नाही असं काय एवढा राग काय येतोय पण लोकांमध्ये? तुम्ही रोज प्रवास करत असाल, एवढा ट्रेस का भरला? हा हे एक संशोधनाचा विषय आहे, पण याच्यामध्ये कारण कामाचा ताण, धकाधकीचं झालेलं जीवन, ही कारणं असू शकतील. राग घटना बघितली तुम्ही ट्रेनमध्ये एका तरुणाची हत्या झाली? व्हिडिओवर बघितली. अच्छा, काय 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 एवढा राग काय येतोय लोकांना? लोकांना राग येतो त्याचा, एक तर दुसरीकडे काहीतरी भांडण झालं असेल आणि त्याचा रागावर कंट्रोल नसेल. रागावर जर कंट्रोल केलं तर हे झालं नसतं. अच्छा, तर आणि हे पब्लिक म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये हत्यारं घेऊन फिरतायत लोक, प्रशासनाचं काय पुढे चूक वाटते का? प्रशासनाची चूक नाही. आता तो हत्यार घेऊन गेला असेल ते कोणाला माहिती आहे का? आता नॉर्मली भांडण झालं तरी आपण ट्रेनमध्ये भांडणं होतातच, पण तो कदाचित तो कशा तरी कामासाठी गेला असेल घेऊन, पण त्याने भांडण झालं असेल म्हणून त्याने त्याचा राग त्याच्यावर काढला असेल. पण ते चुकीचं आहे, ते त्याने न्यायला नाही पाहिजे होतं. ह्याच्यात तुम्हाला काय, तुम्ही सातत्यानं प्रवास करत असाल ट्रेनमध्ये, पण तुम्हाला असं काही म्हणजे फेल्युअर्स आणखी जाणवत नाहीत का की या गोष्टी करायला पाहिजेत प्रशासनानं? प्रशासन का करतील ना, प्रशासनाला वाटलं तर प्रशासन करणार, बरोबर आहे, प्रशासन करणारच. त्यांना जर आता प्रत्यक्षदर्शी जे आहेत ना ट्रेनमध्ये जे होते, त्यांनी जर पुढाकार घेऊन जर साक्षीदार म्हणून काम केलं तर नक्की त्याला सजा लागेल. तुम्ही काय सांगा? याला काहीतरी सिस्टम राबवली पाहिजे, चेकिंग वगैरे केली पाहिजे, की जेणेकरून लोक कशा पद्धतीने एंटर होत आहेत, त्याच्यासाठी काहीतरी सिक्युरिटी सिस्टम राबवली पाहिजे. एवढा राग काय येतोय लोकांना? आता त्यांचा बॅकग्राऊंड काय असेल त्याच्यावर डिपेंड आहे, किंवा त्यांचा काय माइंड आहे, माइंडसेट. गर्दी नियंत्रित करण्यामध्ये अपयश येत आहे असं वाटतंय का? हां, रेल्वे प्रशासन गर्दी नियंत्रित करण्यात अपयश आहे. त्याच्यावर काहीतरी त्यांनी उपाय हे केला, पर्याय निवडला पाहिजे. त्याला गर्दी कंट्रोल करण्यासाठी पण केलंच पाहिजे काहीतरी. कारण आता गर्दी नसल्यामुळे आता आम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास काढून आलो. आता संध्याकाळी जर बघितलं तर TC वगैरे नसतात, त्याच्यामुळे मग संध्याकाळी इथे तर दोन्ही प्रकारचे लोक चढतात आणि त्यांना कोण कंट्रोल करणार? रागावर जर कंट्रोल असतं ना तर हा मुद्दा घडलाच नसता. तरी प्रत्येक माणसाने रागावर कंट्रोल करायला पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघितली का ती घटना? घटना तर बघितली होती, न्यूजवरच बघितली होती. घटना संतापजनक आहे पहिली गोष्ट. आणि जसं तुम्ही आता क्वेश्चन विचारत होता की गर्दीवर नियंत्रण करायला, तर पीक आवर्समध्ये तर गर्दीवर नियंत्रण करायला हवं. आणि तो व्यक्ती जसा हत्यार घेऊन येत होता, तर मला असं वाटतं की प्रत्येक स्टेशनच्या बाहेर जसं मेटल डिटेक्टर्स असतात किंवा पोलीस चेकिंग असतं, जसं मेट्रोमध्ये असतं,
तर तशा गोष्टी राबवल्या गेल्या पाहिजेत. ते मुश्किल आहे थोडंसं गर्दीमुळे, पण त्या गोष्टींची गरज आहे. आज तो व्यक्ती जसं हत्यार घेऊन येत होता, त्या दृष्टिकोनातून हे आहे की तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्तीच होता आणि त्यामुळे मग त्याने रागाच्या भरात किंवा संतापाच्या ह्यानी ती घटना केली आहे. तर ही संतापजनक तर आहे घटना. मग ते आता काही लोकांचा असं पण प्रश्न आहेत की त्याला अडवायला पाहिजे होतं, व्हिडिओ काढली. दोन बाजू आहेत, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. अडवायला हवं होतं. आता तिथे 10-12 जण त्या व्हिडिओमध्ये दिसत होती. जर अडवलं असतं माणसांनी तर त्याचा म्हणजे खून किंवा त्याने ते हत्यार चालवलं नसतं. पण दुसरी बाजू जरी तुम्ही बघितली, जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यासमोर खून करतो तर प्रत्येक सामान्य माणूस हा तितका ट्रेंड नसतो की घाबरतो किंवा त्याला ही पण भीती असते की हा ह्याला मारतोय तर मलाही मारू शकतो. तर अडवायला हवं होतं का तर हवं होतं, पण आपण एक मानसिकदृष्ट्या जो इम्पॅक्ट होतो लोकांवर तो बघितला तर त्या दृष्टिकोनातून माणसं घाबरतात की त्याला भोकसलं तर मलाही भोगसू शकतो. एवढा राग काय येतोय पण लोकांना, एवढा राग काय? राग आता असं झालेलं आहे की पेशन्स लेवल आहे ते सुटत चाललेले आहेत. त्याची कारणं विविध असू शकतात. कोण फायनान्शियल क्रायसिस असेल, कोण मानसिकदृष्ट्या तणावात असेल, किंवा आता जे आहे की कंट्रोल म्हणजे एक सामाजिक कंट्रोल होतं की म्हणजे पहिले कसं होतं की एखादा मोठा व्यक्ती बोलला की अरे जाऊ दे गप्प बस, तर गप्प. आता असं असतं की तू कोण आहे, शिकवतो का मला, हे म्हणजे मी माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही आहे, ही भावना लोकांमध्ये आलेली आहे. मी जे आहे ते सर्वस्व आहे. एक सामाजिक कंट्रोल पण सुटत चाललेला आहे आणि सहचाराची भावना सुटत चाललेली आहे. ह्या गोष्टी आहेत त्याचं कारण असं मला पर्सनली वाटतंय. गर्दी अनियंत्रित होते असं वाटतंय का? गर्दी तर अनियंत्रित होते. म्हणजे पीक आवर्स जे आहेत ऑफिसचे, मॉर्निंगचे 3-4 तास आणि इव्हिनिंगचे भयंकर गर्दी असते. तुम्ही तिन्ही लाईनमध्ये कुठेही ट्रॅव्हल करा, गर्दी भयंकर असते. तर ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे किंवा इतर ज्या काही गोष्टी रेल्वे प्रशासन करू शकतं त्या केल्या पाहिजेत. गर्दी भरपूर नियंत्रित आहे असं. आणखी काय आता काय जे आता मी भीती सांगितलं वाटत नाही का? म्हणजे एक तू तर तरुण आहेस, अशी भीती वाटत नाही का सातत्याने अशा गोष्टी? भीती म्हणजे ॲज सच भीती नाही वाटत इतका. म्हणजे माझ्या समाज म्हणून समाज म्हणून जे चाललंय ते चुकीचं आहे. आता माझ्या पर्सनल विचाराल तर मला ही कॅपॅबिलिटी आहे की मी डिफेंड करू शकतो त्या गोष्टीला, पण सामाजिक दृष्ट्या एक भीतीचं वातावरण आहे. आता जसं मी ऑफिसमध्ये जातो तर ऑफिसमध्ये पण ही चर्चा झाली, तर काही लोक जे होते की त्यांचं असं होतं की यार आम्हाला भीती वाटते ट्रेनमध्ये की कधी कोणी उठेल काहीही करेल. तर पर्सनली मला नाही वाटत, पण एक समाज म्हणून जे आहे ते भीतीदायक वातावरण आहे. कारण की प्रत्येकजण तितका सक्षम नसतो की तो स्वतःला डिफेंड करू शकेल त्या मोमेंटला. तर एक सामाजिकदृष्ट्या भीतीदायक आहे. मला वाटते का कारण मुलं पण जात असतील तुमची? मला तर असं काय भीती वाटत नाहीये, पण कसं असतं माहिती आहे काय, आपण ट्रेनने प्रवास करतो, कधी कोणाची भांडण होईल सांगू शकत नाही. मग त्याच्यामध्ये ते मेन मुद्दा म्हणजे तुमचा रागावर कंट्रोल पाहिजे आणि जो काय बोलत असेल तर त्याच्याशी आपण नमतेपणा घेतलेला चांगला. मुलांना काय सांगता मग? मुलांना पण आपण हेच सांगतो की बाबा ट्रेनने जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना कोणाची वादबीत घालू नका. बोलला बाबा तू मोठा हो मी छोटा, संपलं. तुम्ही? बरोबर आहे. त्याची मेन थिंग याच्यामध्ये काय रिस्पेक्ट हा प्रकार राहिलेला नाही आहे. कोण बोलतोय समोरचा काय आहे त्याच्याशी काही रिस्पेक्ट नसल्यामुळे ना की ह्या गोष्टी घडतातच. आणि वादविवाद जेवढे टाळता येतील तेवढं चांगलं, कारण प्रवास काही मिनिटाचा किंवा काही तासाचा आहे. पण त्या प्रवासामध्ये जर आपण ह्या गोष्टी कंट्रोल नाही करू शकत तर मग पुढे इन फ्युचर अजूनच प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि आता प्रत्येकाच्या आई वडिलांना तर भीती वाटत असेल की आपला मुलगा ट्रेनने जातोय, या आता असे प्रकार व्हायला लागले तर मुलं कामावर जात असताना काय होईल काय नाही, ही आई वडिलांना आता ती भीती निर्माण झाली आहे. अर्थात ही भीती तर आहे. समाज म्हणून प्रत्येकालाच या गोष्टीची भीती वाटते आहे की कारण इथं प्रवास करणं, या गर्दी अनियंत्रित गर्दी आहे. कोणाच्या डोक्यात काय विचार असतात, कोण घरून काय टेन्शन घेऊन जाते, ऑफिसमधून कोण काय तणाव घेऊन जाते याची कल्पना आपण करू शकत नाहीत. मात्र भीती आहे लोकांमध्ये, कारण स्वतः प्रवास करताना म्हणा किंवा घरचे लोक प्रवास करताना सातत्यानं आपला माणूस घरी येईपर्यंत त्या लोकांच्या डोक्यामध्ये ती भीती ही जाणवते आहे. अशा घटना सातत्यानं आता घडताना मुंबई लोकलमध्ये दिसत आहेत. कारण याचं असं आहे की ट्रेस आहे प्रत्येक लोकांच्या डोक्यामध्ये. त्यामुळं प्रत्येकानं आधी अर्थात प्रशासनाकडनं, रेल्वे प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, प्रशासनाकडनं लोकांना अपेक्षा आहेत. मात्र स्वतःही काळजी घेणं, स्वतः काळजी घेणं ही गोष्टसुद्धा गरजेची बनलेली आहे. त्यामुळं ही जी घटना घडली आहे, मयांक लोहार नावाच्या 22 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली आहे.
आणि आरोपीला अटक सुद्धा केलेलं आहे. या घटनेवरनं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडसाद उमटताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळं आपण सुद्धा प्रवासामध्ये प्रवास ज्यावेळेस करता त्यावेळेस काळजी घ्या. रागाला कंट्रोल करा, राग कंट्रोल करा. आपल्यासोबत आपल्या सहप्रवाशांची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न करा. कॅमेरा पर्सन मंदारसोबत निलेश, मुंबई लोकलमधून मुंबई तकसाठी.